हर हर महादेव मित्रांनो, तर आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे। 4 ज्योतिर्लिंग आणि 1 धाम हे दर्शन आपण 7 दिवसांमध्ये पूर्ण केलं आहे। आणि आज शनिवार सकाळी आपण आता 7:30 वाजता ओखा एर्नाकुलम ट्रेनने प्रवास करणार आहोत। उद्या 7:30 वाजता सकाळी कणकवलीला आपण पोहोचू, त्या ठिकाणी आपली जर्नी एंड होईल। तर मित्रांनो, ओखा एर्नाकुलम या ट्रेनच्या प्रवासाच्या माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। ओखा एर्नाकुलम एक्सप्रेस 16,337 7:16ला प्लॅटफॉर्म नंबर 1 वर येणार आहे। तर चला आपण आता प्लॅटफॉर्म नंबर 1 वर जाऊया। द्वारका स्टेशनला आहोत आपण। द्वारका स्टेशनवर तर इकडे इंडिकेटरवर S1 तर आपला डबा इथेच आहे। S1 जवळच आहे, मिडलला। 16,337 ओखा एर्नाकुलम ही जी एक्सप्रेस आहे तर ती ओखावरून सकाळी 6:45 वाजता निघते आणि द्वारकामध्ये 7:20ला येते। त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी पहाटे 3 वाजता ही एर्नाकुलमला पोचते। आपला प्रवास असणार आहे 24 तासाचा, द्वारका टू कणकवली। तर आज सकाळी आपण आता 7:30 वाजता या ठिकाणी बसल्यानंतर उद्या सकाळी 7:30 वाजता आपण कणकवलीला पोचणार आहोत। या प्रवासामध्ये आपण जामनगर, राजकोट, अहमदाबाद जंक्शन, वडोदरा जंक्शन, सुरत, वसई, पनवेल, माणगाव असा प्रवास, रत्नागिरी प्रवास करत आपण कणकवलीला पोचू। द्वारका रेल्वे स्टेशनला इकडे वरती असा मोर आणि तिकडे असा त्या बाजूक लांडोर असा आणि तिकडे पण 2 असत। ते बघा, ते पण जे इलेक्ट्रिकचे पूर्ण आपले ते स्ट्रक्चर असतात त्याच्यावर 2 लांडोर असत आणि इकडे असा मोर आहे बघा, भारीच। द्वारका रेल्वे स्टेशनला 2च प्लॅटफॉर्म असतात, एक नंबर आणि दुसरं तिकडे 2 नंबर। पण तसा बिझीएस्ट रेल्वे स्टेशन असं म्हणता येणार नाही। फक्त जे आपल्या द्वारकाधीश मंदिरमध्ये दर्शन घेऊ येतात, त्याच्यानंतर नागेश्वर ज्योतिर्लिंग ते सर्व प्रवासी या ठिकाणी येतात। सोमनाथवरून जास्त करून इकडे ट्रेन असतात आणि राजकोट। जवळपास 4 ते 5 मोर असतात इकडे। ह्या इकडे एका स्ट्रक्चरवर एक असा इलेक्ट्रिकची जी लाईन असं आपली, त्याच्यानंतर तिकडे त्या बाजूक पण जवळपास 3 असत आणि नंतर इकडे पण 3-4 असत मोर आणि लांडोर, भारीच। आणि ते पण एकदम रेल्वे स्टेशनला, मग वाटतं ट्रेन इल्यावर पळती ते। तो आता खय जाता काय माहिती। एक नंबर इकडे तर एकदम बाजूकच असा मोर, भारीच। प्लॅटफॉर्म नंबर 1 वरून आपण आलो आहे 2 वर। अनाउन्समेंट झाली आहे की 2 वर येणार आहे ट्रेन। रेग्युलर 1 वरच येते, पण आज 2 वर शिफ्ट केली आहे। आणि इकडे वरती मोर, ह्या पण वरती स्ट्रक्चरवर असा आणि त्याच्यानंतर मगाशी आपण बघितलं ब्रिजवरून तर तिकडे पण असा भारी। तिकडे अजून एक, इकडे 2 लांडोर असत, त्या पुढे पण तिकडे 2 असत मोर। मस्तच, सकाळी सकाळी एकदम मोराचं दर्शन झालं। ओखा एर्नाकुलम एक्सप्रेस तर आपली ट्रेन आता आलेली आहे ऑन टाईम। 7:15ची वेळ आहे आणि ऑन टाईम आहे। या डब्याची जर पोझिशन बघायला गेलो तर 12 टोटल स्लीपर डबे आहेत, 2 जनरल आहेत, 3 थर्ड AC आहेत आणि 2 आहेत सेकंड AC। इलेक्ट्रिक इंजिन आहे, WFP7 आणि LHB कोच। नवीनच कोच आहेत सर्व। आधी ओखा एर्नाकुलम एक्सप्रेसला ICF कोच होते, तर आता या ठिकाणी LHB मध्ये शिफ्ट केले। आपला कोच आहे S1 41 नंबर सीट, 41 नंबर लोअर बर्थ आपली आहे। पण हे जुने ICF कोच आहेत, बाहेरून फक्त रेडमध्ये लाल केलेले आहेत, बाकी हे जुने ICFच कोच आहेत। काही ठिकाणी नवीन LHB कोच होते, आपल्याला मिळाला आहे जुना। पण हे जरा जुन्या डबा आहे, सीट्स आहेत त्या जरा वाईड आहेत, त्यामुळे झोपायला मस्त मजा येते। गणपती बाप्पा मोरया। तर द्वारका स्टेशनवरून आपली ट्रेन निघालेली आहे बरोबर 7:30 वाजता। संपूर्ण 24 तासाचा आपला प्रवास असणार आहे।
आता कोकण रेल्वे ट्रॅकवर आपल्याला क्रॉसिंगसाठी किती वेळ लागतो ते कन्फर्म आयडिया नाही, पण 7:30 वाजताचा टाईम ओखा एक्सप्रेसचा कणकवलीचा आहे. गणपती बाप्पा मोरया. प्लॅटफॉर्म नंबर 1वर सोमनाथ ओखा एक्सप्रेस आलेली आहे. आपण काल याच ट्रेनने आलेलो, तर अर्धा तास लेट आहे आणि या ट्रेनच्या क्रॉसिंगमुळे आपल्याला इथे थांबावं लागतं आहे. या डब्यांका फक्त कलर LHB कोचसारखं दिले नाही आहे, पण आतमध्ये असत ICF कोच. तर विंडो जे असत त्या विंडोवरून आपल्याला कळतात. आता इकडे बघा, ह्यो जो डब्बो असा, तर ह्या डब्याच्या इकडे हे जे अशा प्रकारचे विंडो असतात ते LHB कोच असतात प्रॉपर, बाकी हे ICF कोच असतात. असा बोलल्याने आमचा. गणपती बाप्पा मोरया. तर आपल्या प्रवासाक सुरुवात झाली आहे. तर सोमनाथ ओखा एक्सप्रेसमुळे 15 मिनटं जरा उशीर झाले, तर आपण आता 7:45 वाजता निघतो द्वारकावरून. चला बाय बाय द्वारका, येऊ पुन्हा एकदा. फ्रँकली पण आहे, तर आपण आता पोहे मागवतो 40 रुपये. पहिलो ऑफिशियल हॉल्ट आपल्या जर्नीचो खंबालिया. तर या ठिकाणी आपण इलो 8:30ची वेळ होती आणि ऑन टाईमच असं. इकडे काही जास्त ट्रेनचा ट्रॅफिक नाही, त्यामुळे शक्यतो ऑन टाईमच या ठिकाणी ट्रेन सगळे चालतात. बाकी स्टेशन तर पूर्ण सुमसाम असा आणि गर्दी पण एवढी नाही. आपली ट्रेन तर खालीच असा. मी वॅकंट सीटवर चेक केलं तर राजकोटपासून सीट्स होते. तर आता बघूया आपली ट्रेन राजकोटला किती भरता ती. जामनगर स्टेशनला पोचलो. तर अंबानींच्या लग्नापासून तुमका माहितीच असत, जामनगर सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध होता. तर त्या रेल्वे स्टेशनला पण असं. आणि आपल्या कोकणातून पण या ठिकाणी 3 ट्रेन येतात. एक म्हणजे पोरबंदर विकली एक्सप्रेस, जामनगर एक्सप्रेस आणि एर्नाकुलम ओखा एक्सप्रेस, ज्या ट्रेनने आपण प्रवास करतो आता. तर स्टेशन तर एकदम भारी दिसतं. माझ्या प्रवासात मी आजूबाजू बघत होते की काही रिफायनरीचा कंपाऊंड वगैरे काही किंवा मोठं प्रोजेक्ट दिसता की नाही, पण आहे ना ट्रेनच्या ट्रॅकवरून तर काही दिसत नाही. आणि आंब्याची बाग पण बघत होते खयाती, तर ते पण खयाकडे दिसणार नाही. सगळं एकदम पूर्ण सुमसाम असा. पण या ठिकाणी लोक असत, त्यामुळे आता मग वाटतं थोडे सीट भरतील. मडगाव हापा एक्सप्रेस. तर ही पण ट्रेन आपल्याकडूनच इलेली असा आणि तर हिचा लास्ट स्टेशन असा हापा. तर आपण पोचलो हापा रेल्वे स्टेशनला आणि जामनगरनंतर लगेचच येईल स्टेशन. साधारण माझ्या मते 7 ते 8 किलोमीटरवरच असताला. आणि इकडे इंका जवळजवळ हॉल्ट सगळे दिलेले असत. तर आपण ऑन टाईम आता इकडून निघालो. 10 वाजल्यात आणि आतापर्यंतचा प्रवास एकदम मस्त झालेलो असा. आणि आज ऊन पण व्यवस्थित असा, त्यामुळे प्रवासात एकदम मजा येतं. आणि आपली तर असा विंडो सीट, त्यामुळे विंडो सीट असली काय तर आपल्या कसला टेन्शनच नसतं. मध्ये वगैरे काही सीट मिळाली की थोडंसं कंटाळा येतं, पण विंडो सीट मिळाली काय टेन्शन नाही. मस्तपैकी डोअरवर यायचं आणि ही बाहेरची स्टेशनं आणि सगळं पूर्ण एरिया बघायचो. खूप भारी आतापर्यंत प्रवास चाललेलो असा. हापानंतरचा मेन स्टेशन राजकोट. तर आता सकाळचे 11 वाजलेत आणि आपण ऑन टाईम पोचलो राजकोट जंक्शनला. तर लास्ट टाईम आपण ज्यावेळी इलेलो वेरावलवरून, तर या ठिकाणी राजकोटवरणाच आपण इलेलो आणि उज्जैनवरून पण इले, त्यावेळी पण राजकोटवरणाच आपण गेलेलो. तर इकडून राजकोट ते ओखा भरपूर ट्रेन असतात, त्यामुळे इकडून शक्यतो जास्त करून प्रवासी चढतात. आणि मोठा जंक्शन असा आहे गुजरातमधला. तर या ठिकाणी आता आपली ट्रेन ऑलमोस्ट भरलेली असा. माझ्या पण बाजूक 1-2-3 जण इले आहेत. ओखापासून म्हणजे द्वारकापासून मी एकटोच होतो आहे माझ्या कंपार्टमेंटमध्ये. तर आता 2 जण इले आहेत आणि त्यांचे सीट्स बघितले तर ते
दोन्ही पण पॅसेंजर पूर्ण मुंबईपर्यंत असतात, बाकीचे असतात ते मध्ये मध्ये उतरणार असतात अहमदाबाद जंक्शन वगैरे, पण 2-3 सीट असतात ते पूर्ण मुंबईपर्यंत आपल्यासोबत ट्रॅव्हल करतेलेत. तर एकटो असल्यामुळे खूप कंटाळा येतात, पण विंडो सीट मिळाल्यामुळे काय प्रॉब्लेम येत नाही. मस्तपैकी कानात हेडफोन घालून गाणी ऐकायची आणि हे सर्व आजूबाजूचा परिसर आणि स्टेशन बघत प्रवास करायचो. कंटाळलो की मस्तपैकी आराम करायचो. साडेतीन वाजलेत आणि जवळपास 8 तासाच्या प्रवासानंतर आणि 470 किलोमीटर पार केल्यानंतर आपण पोचलो अहमदाबाद जंक्शनला. प्रवासाबद्दल जर बोलायचं झालं तर चांगला प्रवास झाला, काय प्रॉब्लेम नाही. विंडो सीट असल्यामुळे व्यवस्थित एकदम मस्त ग्रीनरी वगैरे बघत आलो आहे. नाश्ता पण सकाळचा चांगला होता. चहा काय टेस्ट केली नाही, पण जेवणाचे जरा हाल झाले, म्हणजे जेवण मिळालं नाही आहे प्रॉपर. पॅन्ट्रीमधले जेवण आहे की मी रिस्क येणार नाही अजून पण. आणि आपल्या ऑनलाईन जर मागवायचं झालं तर एवढी मोठी स्टेशनं कोणती नव्हती, त्यामुळे ऑनलाईन पण काय ऑर्डर केलं नाही. तर आता अहमदाबादला बघूया काय आपल्याला जेवायला थोडंसं मिळतं का, किंवा आता 3:30 वाजल्यामुळे लाईट काहीतरी स्नॅक्स वगैरे थोडंफार बघतो. पाणी बॉटल वगैरे सर्व घेऊन थोडं फ्रेशअप होऊन मग नंतर तुम्हाला पुढच्या प्रवासात भेटू. पुढे आता आपल्याला वडोदरा, वसई, वडोदरा, सुरत, वसई असे मोठे मोठे स्टॉप आहेत. त्याच्यानंतर मग आपण पनवेलवरून कोकण रेल्वेच्या रूटवर लागणार. प्लॅटफॉर्म नंबर 4वर आपली ट्रेन लागलेली आहे, ओखा एर्नाकुलम एक्सप्रेस. आणि इकडे बाजूला आहे बांद्रा टर्मिनल्स ते अहमदाबाद जंक्शन. तर हीच ट्रेन योगनगरी ऋषिकेश म्हणून देखील शिफ्ट होते, तर ती बाजूलाच आहे. आपण त्याने प्रवास केलेला केदारनाथ यात्रेवेळी. तर आपण आता इकडे स्नॅक्सला काही भेटतं आहे का ते बघूया. जंक्शनच्या 1 नंबर प्लॅटफॉर्मवर ट्रेन लागलेली असताना वाजले 5:15. मस्त आतापर्यंत प्रवास आपला सुरू असा. आता जरा ऊन कमी झाला, जरा काळोख झालं की मग थोडीशी जरा आपला शूटिंग कमी व्हायची, म्हणजे डायरेक्ट आपल्या वसईमध्ये किंवा पनवेलमध्ये थोडासा उतरता. बाकी आता पुढचा स्टॉप इम्पॉर्टंट असा आता सुरत, आणि मग त्याच्यानंतर आपण रात्री 8:30-9:30च्या दरम्यान साधारण महाराष्ट्रामध्ये एंट्री करू. वडोदरा स्टेशन तर भारीच आहे, मोठा. इतरी जरा खाऊ नाहीतर थोडासा थंडा वगैरे घेऊया. कचोरीत तर पूर्ण तोंडाची चव घालवून टाकल्यात शाप. अमूल लस्सी चांगली आहे, जरा चव बरा वाटतं वाटतं थंड. इकडे पाऊस अजिबात नाही आहे, त्याच्यामुळे लय गरम होतं.
7:30 वाजलेत आणि आपण पोचलो सुरतला. तर आता आपली महाराष्ट्र बॉर्डर जवळ आहे, जास्त स्टेशन नाहीत, 1-2 स्टेशन क्रॉस केल्यावर आपण पोचलो महाराष्ट्रात. कंटाळलो आहे पण आपण लवकरच आपल्या महाराष्ट्रात पोचलो, त्यामुळे थोडी जरा एक्साइटमेंट पण जास्त असा. फायनली आपण पोचलो आहे वसईला, आपल्या एरियामध्ये, महाराष्ट्रामध्ये. 7 दिवस मध्य प्रदेश गुजरात फिरल्यानंतर आता फायनली येतो आहे महाराष्ट्रामध्ये, म्हणजे आमच्या मुंबईमध्ये. तर टोटल 900 किलोमीटरचा प्रवास आपला पूर्ण झाला आहे आणि साधारण लागल्यात 15.5 तास. पहिले जे 450 किलोमीटर होते तर त्याच्यामध्ये आपल्याला 7-8 तास लागलेले आणि आताचे जे 450 किलोमीटर आहेत ते आपण साधारण 7.5 तासामध्ये पूर्ण केले. 10:30ची वेळ होती, 15 मिनटं फक्त लेट झाले वसईला. तर आता मी इकडून आराम करणार आहे. अजून 450 किलोमीटर फक्त बाकी आहे आणि साधारण 1350 किलोमीटरचा प्रवास करत आपण उद्या सकाळी कणकवलीला पोचणार आहोत. तर आता मस्तपैकी आराम करणार. याच्यानंतरचे स्टॉप आहेत भिवंडी, पनवेल, माणगाव, रत्नागिरी आणि नंतर 7:30 वाजता सकाळी कणकवली. तर आता डायरेक्ट कणकवलीलाच भेटू. शुभ सकाळ मित्रांनो. तर आपण पोचलो आता विलवडे स्टेशनला. तर नेहमीप्रमाणे कोकण रेल्वेवर आपली ट्रेन पाऊण तास ते 1 तास उशिराने सुरू आहे. पण 7 दिवस मध्य प्रदेश आणि गुजरात फिरल्यानंतर फायनली आपल्या गावात येतो, त्यामुळे खूप मस्त वाटतं. झोप पण मस्त लागली कारण दिवसभर मी आराम केला नव्हतं अजिबात. तर रात्री वसई सोडल्यानंतर भिवंडी, पनवेल कधी गेला काहीच कल्पना नाही मला. सकाळी उठल्यानंतर खूप भारी वाटतं. बाहेर एकदम धुका असा, ग्रीनरी पूर्ण आणि व्ह्यू एक नंबर. पूर्ण 6 दिवस मी सगळं ओसाड रान आणि सगळं पूर्ण असे सिटी बघत होते मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये. पण ही ग्रीनरी बघून तर एकदम भारी वाटलं. तर मला वाटतं 8:30-8:30पर्यंत आपण कणकवलीमध्ये पोचू. फायनली पोचलो. जवळपास 24 तासाच्या प्रवासानंतर 7:15चा टाईम होतो, पण 8:15 वाजता या ठिकाणी पोचली ट्रेन. ज्या ठिकाणाहून सुरुवात केलेलं त्याच ठिकाणी परत रिटर्न येतं 8 दिवसानंतर. तर बाकी आता तुम्ही मागचे आपले व्हिडिओ बघाच, तर खूप मस्त एक्सपिरियन्स होतो. 1 धाम आणि 4 ज्योतिर्लिंग. तर इकडून आता पुढे मी बस पकडतले आणि त्याच्यानंतर जाताले घरी शिरगाव देवगड.